संविधान बदलणार, आरक्षण जाणार असं खोटं नरेटिव्ह लोकसभा निवडणुकीत पसरवलं गेलं। पण असं एकदाच होतं, वारंवार नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला। भंडाऱ्यामध्ये विकास कामांच्या उद्घाटनादरम्यान ते बोलत होते। यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। त्यांनी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरही भाष्य केलं। निवडणुकांमध्ये आपण पाहिलं, या निवडणुकांमध्ये फेक नरेटिव्ह, खोटे नरेटिव्ह पसरवले। संविधान बदलणार, आरक्षण जाणार, या आपल्या दलित मागासवर्गीय बांधव भगिनींना त्यांना खोटा प्रचार केला। आदिवासींमध्ये खोटा प्रचार केला, मुस्लिम मध्ये लोकांमध्ये प्रचार केला। आणि हे एकदाच होत, पुन्हा पुन्हा होत। कारण सोन्याचा चमचा घेऊन आलेले लोकच मुख्यमंत्री झालं पाहिजे असा त्यांचा भ्रम होता। परंतु जेव्हा अति व्हायला लागलं, या राज्यामध्ये लोकांवर अन्याय होऊ लागला, प्रकल्प बंद पडू लागले, तेव्हा एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार पलटवून टाकलं। सर्वसामान्यांचं सरकार आम्ही आणलं।